तर आज कुणालच्या ऑफिसला की नाही सुट्टी होती, त्याच्यामुळे असा विचार केला की छान छान जेवण की नाही करूया, त्यांच्या आवडीचं म्हणजे दोघांच्या पण आवडीचं. चपात्याचं पीठ मळून घेतलं, चपात्या करून घेतल्या. एक 10-15 मिनिटानंतर तवा गरम होता, त्यात चिरलेली सिमला मिरची घातली, त्यात थोडीशी हळद मीठ घातलं, जरा 1-2 मिनटं परतून घेतलं की मस्त अशी सिमला मिरची तयार झाली. ही चवीला खूप भारी लागते चपातीसोबत. त्याच्यानंतर कुकर लावायचा होता. तूर डाळ मूग डाळ धुवून घेतलेलं आहे, त्यात थोडंसं तेल घातलं आहे, पाणी घातलं आहे आणि टोमॅटो चिरून घातला कुकरमध्ये. भातासोबत डाळ्यानं शिजवून घेतली. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर आता इथे फोडणी करायला बघा सुरुवात केलेली आहे. म्हणजे पिवळी डाळ मी आज करते. टोपामध्ये तेल घातलं, त्यात राई जिरं कढीपत्ता हिंग घातलेला आहे, भरपूर असा लसूण घातला आणि त्याच्यानंतर डाळीला की नाही फोडणी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्यात हळद, भरपूर अशी कोथिंबीर, परत हिरवी मिरची, चवीप्रमाणे मीठ घातलं आहे आणि उकळी आल्यानंतर एक 5 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. छान अशी आपली पिवळी डाळ की नाही तयार झालेली आहे. तर इथे कुणालनी जेवण तयार झाल्यानंतर पानंसुद्धा बागेतनं काढून आणली, केळीची पानं, आणि त्याच्यानंतर इथे बघा जेवण वाढायला सुरुवात केली आहे. तर मस्त असा आज जेवणाचा बेत होता.